छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. एक वडील आपल्या मुलाच्या वयाच्या 3 पट वयाचा आहे. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. वडिलांचे आजचे वय किती आहे? तर बघा, अशा प्रकारचं गणित कसं सोडवणार? तर वडील आपल्या मुलाच्या वयाच्या 3 पट होता. मग काय आपण लिहूया, पहिले वडील आणि मुलगा. ठीक आहे. मुलगा माना की तुम्ही 1 वयाचा होता, तर वडील कसे असणार आहे, त्याच्या 3 पट असणार. म्हणजे हा 1 असेल तर हे 3 पट असतील, म्हणजे 3 असेल. म्हणजे जर आपण यांना x मानलं, मुलाच्या वयाला जर x मानलं, तर वडिलांचं वय किती होणार आहे? 3x होईल. आता 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या किती पट होते? 5 पट होते. म्हणजे 10 वर्षापूर्वी आहे, तर वडिलांचं वय किती होणार आहे? 10 वर्षापूर्वी किती होईल? तर 3x चे आजचं वय आहे, त्यामधून 10 मायनस करा. मग 3x वजा 10 होईल. तेच मुलासाठी काय होणार आहे? तोही 10 वर्षांनी लहान होईल. म्हणजेच किती? x वजा 10 होईल. ठीक आहे. त्याचंही वय किती होईल? 10 वर्षाने कमी होईल. म्हणजे दोघांचे 10-10 वर्षांनी कमी होईल. त्यानंतर काय म्हटलं? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. म्हणजे 10 वर्षापूर्वी समजा मी म्हटलं की एखाद्याचं वय आहे 18 आणि हे कोणाच्या तरी 6 पट आहे. म्हणजे 3च्या 6 पट आहे असं समजा. आता मी 5 पट इथे घेणं टाळलंय. ठीक आहे. असं समजा की त्याचं वय किती होतं? 6 पट होतं. मग हे दोन्ही समान करण्यासाठी मी लहान संख्येला कशाने गुणणार आहोत? तर 6 पट, जेवढी पट दिलेली आहे त्याने गुणणार आहोत. समजा आपण म्हटलं की 3 ही संख्या आहे, त्याचं वय आहे 18, तर हे जर त्याच्यापेक्षा 6 पटीने मोठा असेल असं म्हटलं, ही संख्या या संख्येपेक्षा 6 पटीने मोठी आहे, तर आपण ह्या छोट्या संख्येला 6 पटीने गुणणार, जेणेकरून ह्या दोन संख्या काय होईल? समान होतील. मग इथे काय येणार आहे? तर 3x वजा 10 ही काय आहे? मोठी संख्या आहे. म्हणजे वडिलांचं वय ही किती आहे? 5 पट आहे. हा 5 पट आहे. म्हणून ह्याला काय करणार आपण? ह्या 5 ने गुणणार. 5 ने गुणणार म्हणजे काय? तर ह्याला बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर 5 टाकणार. आता 5 ह्याला गुणणार, या पूर्ण संख्येला, म्हणजेच काय? ह्याला सुद्धा गुणणार आणि ह्याला सुद्धा गुणणार. मग 5 ने पहिले x ला गुणलं तर किती येणार आहे? 5x वजाचं चिन्ह जशाला तसं घेतलं. हा 5 ने 10 ला गुणूया. तर 5 5 10 50. मग 3x वजा 10. आता हा जो x पार्ट आहे आपण एका ठिकाणी ओढूया. 3x ह्या 5x कडे पाठवले तर हा इथे प्लसमध्ये आहे, तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल, म्हणजे -3x होईल. हा -50x आपण -50 आपण त्या साईडला पाठवूया. इथे वजा 10 होता, हा मायनस आहे, त्या साईडला पाठवला, हा प्लस होईल, म्हणजे अधिक 50 होईल. मग 3x मधनं 5x मधनं 3x वजा केले तर इथे किती राहतील? 2x राहतील. मग 50 मधनं वजा 10 केले, 50 मधनं 10 मायनस केले तर किती येतील? तर 40 येतील. मग x ची किंमत किती? x ची किंमत किती? इथे 2 इथे गुणाकारात आहे, हा जर इथून काढला तर इकडे भागाकारात जाईल, म्हणजे किती येणार आहे? x बरोबर 20. आता काय विचारलेलं आहे? वडिलांचे आजचे वय. हे काय आहे? त्यांचे आजचे वय आहे. हे त्यांच्या आजचे वय आणि हे 10 वर्षापूर्वीचं होतं. मग x बरोबर 20 आहे. म्हणजे मुलाचं वय किती आहे? तर 20 आहे. तर वडिलांचं वय हे किती आहे? 3 पट आहे. म्हणजे 3 गुणीला x ची किंमत ठेवली 20, तर किती येणार आहे? 60. किती येईल? 3x बरोबर 60. तर ऑप्शन क्रमांक किती? तर ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील, माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा, त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण फक्त 59 रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत. त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा आणि आपले एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता तुम्ही. धन्यवाद.